माझं नाव माझं नाव कविता जोमेश्वर गायकवाड, राहणार आनंदवाडी, पोस्ट नितरवणी, तालुका सुरू, कासार, जिल्हा बीड. मी बर. इथून आलेले आहे. मला मणक्याचा त्रास होता. आम्हाला उठता बसता पण येत नव्हतं. मी बर. दवाखान्यात गेले, त्यांनी ऑपरेशन करायचं सांगितलं. त्यांनी लगेच 2 तारीख दिली. ती म्हणजे लगेच ऑपरेशन करा तुम्ही, नाही तर तुम्हाला पॅरलेस होण्याची शक्यता आहे. बर. तर मी म्हणलं नाही, मला मलकापूरला जायचं आहे. मला मलकापूरच्या बाप्पाचा आशीर्वाद घेतल्याशिवाय मी ऑपरेशनला येणार नाही. घरचे म्हणायचे तिथं तरी काय फरक पडणार आहे. मी म्हणलं नाही, मला तिथं गेल्याशिवाय पर्यायच नाही. तिथंच माझं दुखणं राहणार. बर. मी येत आले, आशीर्वाद घेतला, बाप्पाने स्पर्श केला, कंगराला पाय दिलाय. बर. ते म्हणले कुठं जायचं नाही, तू इथंच थांब, तुझा मनका क्लिअर होणार आहे. बर. तर आता 70% माझा मनका बरा झाला आहे. बरोबर. आता पायाला मुंग्या येतात, हाताला थोड्या मुंग्या येतात. त्या मुंग्या राहावा असाच आशीर्वाद द्यावा. तो लई रेडवणी करायचा, औषध पी, मी मरण. मग बाप्पाला घरी नेला आम्ही. बाप्पाने तिथं गेल्यानंतर म्हणले तुला प्यायचंय ना, पी, मी डबा आणून देतो म्हणजे तिथं. आणि मग मुलगा गारच पडला तिथं आल्यापासून. आता 2 वर्ष झाले माझा मुलगा पण इथंच वाऱ्या कुठं. आता प्यायचं म्हणतं का? आता प्यायचं म्हणत नाही, शांत पण झाला. दारू नाही इश प्यायचं मी बघा. प्यायचं म्हणत होता ना, ते दारू नाही पित ते. डॉक्टर साहेब दारू नाही इश प्यायचं मी बघा. हे म्हणत पी येतो माझी ही असली बिडोळी दाखवणारी फोटो असते पडवली असेल ते पियतो म्हणलं की थांबणार मी बापल्यानं काकू सांगताय काकू सांगताय माझा मुलगा विष प्याण्याची धमकी देता आशीर्वाद घेतला तो ओके झाला. म्हणतो तो करत होता तोही आशीर्वाद घेतला ओके झालाय. हातात अनुभव आहे. टाळ्याचा गजरा धन्यवाद.